लेकरू सोपं नाही माय खरंच का जीव काढून माणसाला पण का आता निघालोय हॉस्पिटलला, फाईल वगैरे घेतली. उपीट मेनू आहे. आणि ही काय आहे? शिजवलेलं डिंक आहे बघा. त्याचा काय रोल आहे वहिनींना? मामीच्या हातावर कसली मेहंदी काय? मामी तपश्चर्या करायला लागली. दूर दिसायला लागला की श्री कसं दिसायला आजी. कोल्हापुरात पाऊस आलाय, ऊन वगैरे काय दिसत असते. मॉर्निंगचा एकदम कवळं कवळं ऊन आहे ना. डॉक्टरांनी सांगितलं की द्या. तर आता बघा आमचं बेबी आहे ना इथं मस्त. ताई आल्या आता घेऊन आणि ऊन घेत आहे मस्त हवेशीर एकदम. नमस्कार मंडळी, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मी कॅमेऱ्यासमोर येण्याचं कारण असं की वर्षा थोडं स्क्रीनपासून लांब आहे आणि तिची झोपच होत नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, जे ज्यांना मूलबाळ आहे ते समजू शकतात की लहान असल्यानंतर काय असतं. कारण बाळ त्याचा मूड जसं होईल तसं ते सू केलं की उठतं, त्याला भूक लागली की उठतं, ते नेहमी चालूच असतं. त्यामुळे रात्री आणि दिवसा कधीच झोप होत नाही. खूप म्हणजे डेंजर सिच्युएशन आहे. आणि हे श्रीच्या वेळेस मला काय अनुभवायला आलं नव्हतं, कारण वर्षा तिकडे होती, मी गडचिरोलीला वगैरे होतो. आणि आता मी सोबत असल्यामुळे मला हे आनंद भरपूर असतो बरं का, परंतु त्या माऊलीला किती त्रास होतो ते समजलं मला. हा, तर आजच्या ब्लॉगचा स्टार्ट मी करतोय. आणि आज आपल्याला टाके काढायला जायचंय. सी सेक्शन असल्यामुळं कसं, तर जे काही आपल्याला डेट दिलेली आहे व्हिजिटची आणि टाके काढायची, तर ती तारीख आज आहे. आणि जाणार आहोत आणि बाळाला पण दाखवायचे. बाळाला पण काही कमी जास्त अडीअडचणी त्या, आणि त्यांना पण बाळाला पण आज तारीख दिलेली आहे, त्यामुळं दोघाला घेऊन जाणार आहोत. अगोदर वर्षाला सोडून येतो आणि परत मी आणि ताई बाळाला घेऊन जातो. हे बघा उपीट मेनू आहे. आणि ही काय आहे? शिजवलेलं डिंक आहे बघा. त्याचा काय रोल आहे वहिनींना? काय रोल आहे त्याचा डिंकाचा? डिंक खाल्ल्यानं काय होते? त्याच्यानं कंबर आवळून येते. मग बरोबर आहे, बाळातने म्हणल्यानंतर डिंक सुटवडा हे आल्या, शरीरातला चिकटपणा कमी झाला. आळीव परत आळीव मी पण खाल्ली, छान असते की डिंक. आणि 3 दिवस खसखस, हा लिंब काढ्या. खसखस पण करूया आपण. आणली का खसखस? आणली खसखस. जवळ आहे हॉस्पिटल. चला आता निघतो. ब्रेकफास्ट वगैरे सर्वांचा झालेला आहे. ताई तिकडे बाळूते वगैरे सकाळी सकाळी धुवून टाकले होते, ते वाळलेले आहेत ना, ते घड्या मारून ठेवतात. कारण काही प्रिपरेशन नव्हतं आमचं. वाळूते एवढे लागतात मला तर विश्वासच बसला नाही. मी म्हणलं चला 10-12 असतील ना ठीक होईल सगळं, तर तसं नाही, ढीग लागतो ढीग. एवढे वाळूते लागतात. तर ते चालूच आहे रुटीन, धुवून वाळायला घालणं आणि ते सगळं चालूच प्रोसेस. आणि त्याच्यात कोल्हापूरचं वातावरण की पाऊस, आत्ता जस्ट ऊन आहे म्हणलं की दुसऱ्या सेकंदाला पाऊस, त्यामुळं खूप कठीण परिस्थिती चालू आहे. तर याच्यातून बाळ सर्वाइव्ह करते. तर चला आता आपण निघूया हॉस्पिटलसाठी. आणि हे सगळे बाळतेच बघा, हे दररोज बाळते हे की नाही. जास्त करण्यामुळे बघा सगळे काय नाही तेच आहे. सगळ्या घरात बाळ. तरी ऊन पडले नशीब. इकडे छान फोल्ड करून ठेवलं. हो, फोल्डिंग खूप छान येते अशी वर्षासारखं. म्हणजे आमच्या वहिनीला फोल्डिंग लय भारी येते घड्या मारायला. हो का, बघा आता किती मोठी बॅग झाली बघा एकटीची. डिंक लाडू वगैरे आणलेत बघा. बाळाची मम्मा आणि बाळ व्यवस्थित. आता जायचं आपल्याला टाके तोडायला आणि हिला पण दाखवायचंय, कारण
काही गोष्टी असतात बघा, कसं लहान मुलांचं आपल्याला समजतही नाही की काय व्हायलंय काय नाही, तर ते बेस्ट राहते की आपण डॉक्टरांना ते कन्सर्न विचारून घेतलेले. कारण काहीतरी कुणीतरी सांगतं म्हणून ते करण्यापेक्षा त्यातले तज्ञ आहेत त्यांना विचारलेलं कधी. तिथं डिलिव्हरी झाली ना, तर ते दोघंही म्हणजे तिथंच बाळाचं न्यूबॉर्नचं पण आहे आणि आईसाठीचं पण, तर ते कन्व्हिनियंट पडतं. मग आता वहिनी थोडस ते तयारी करतायत जाण्यासाठीची. थोड्या वेळाने निघू आपण. आता निघालोय हॉस्पिटलला, फाईल वगैरे घेतली. पप्पा सगळ्यात जास्त वाक्य हाच म्हणले. काय चालू आहे? भेंडी आई भेंडी बनवायला लागली वर्षासाठी. चला निघायचं. सगळं विचार नीट काय त्याच्यावर नंतर पुन्हा किती कवा दाखवावं लागेल, दुसरीकडे दाखविलं तर चालेल का, काही तचेवं लागेल, प्रवास कसा करावा का नाही, ही सगळ्या गोष्टी. आणि त्रास सगळ्यात मी नाही, तुला जे त्रास व्हायला लागला ती दाखव. आता मला टेन्शन येते टाके तोडताना. माय किती दुखल गे, लेकरू सोपं नाही माय, खरंच जीव काढून हसू नको मनातलं तोंडावर आलं. माझं पोरग मारा काय लागत नाही. 9 महिने 9 दिवस वागवायचं पोटात, जन्म देताना काय येत ना, त्याला लहानाचं मोठं करायला काय येत ना, ती त्या माऊलीलाच पुसावं, दुसऱ्याला काही. ताईनं बघ सोडून काढलंय, नाही जरी बाळ झालं तर टाकी तर जरूर घालावे. नॉर्मल वाल्याला मी टाक. तर इथं ताईंनी आम्हाला सर्वांना खूप हसवलं बरं का. आणि आम्ही इथे गेलो हॉस्पिटलला आणि वर्षाचे टाके काढले आणि बाळाला पण डॉक्टरांना दाखवलं. त्याचबरोबर मॅडमला सविस्तर बोललो, प्रवासासंबंधी वगैरे सगळे इन्स्ट्रक्शन काय काय सांगतात ते समजून घेतल्या, गोळ्या औषधं घेतलं आणि मग मी अगोदर ताईला सोडायला गेलो आणि परत मग वर्षाला घ्यायला आलो. तर आता हॉस्पिटलमधले झालेलं आहे दाखवून, थोड्या वेळानंतर टॅबलेट्स वगैरे जे काही पुढे 3 महिन्यासाठी कॅल्शियम आणि आयर्न 1 महिन्यासाठी सांगितले, तर ते घेता येते. तर मॅमला भेटलो, बाळाला पण दाखवलं सरांना है ना. तर प्रवास करायची पण परमिशन दिलेली आहे. टॅबलेट्स काय गोळ्या औषधं बाळाचे पण सगळे, सर्दी ताप खोकला आला तरी सगळ्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत. तर आता आम्ही घराकडे निघालो, घरी जातून घरी गेल्यानंतर पुढे आपण बोलूया निवांत. तर आता आम्ही हॉस्पिटलमधून आलोय. आलं बघा बाळ शाळेत. आज तुमचं इडली वडा आवडला ना आम्हाला. वरचं क्लिनिंग करायला घेतलेलं आहे, तर ते क्लिनिंग करून मग वर्षा जाणार वरती है ना. आणि इथून पुढचे अपडेट्स इथं. जसं हॉस्पिटलमधून वर्षाला घेऊन आलो त्यावेळेसपासून ती वरतीच होती आणि तिथं जेवण करायची, परंतु आज खाली हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आम्ही सोबत जेवण केलं आणि म्हणलं ताईंना पण खूप काम आहे म्हणून थोडंसं क्लिनिंगमध्ये मी मदत करायचा प्रयत्न केला. मामी तपश्चर्या करायला लागली तिथं बाबू. ही डोंगर आणि त्यात सूर्य काढलाय, खाली नाव काढले मामी. मस्त काढते की बॅग पॅकिंगची तयारी चालली आहे. आणि इथं बघा जास्त आज यावेळेस माझे ड्रेस नाहीतच आहे ना वहिनी, यावेळेस जास्त बाळाचं. तिचे बाळ ते आणि मला वहिनी म्हटलं की जास्त नकोच ताई, फक्त फिडिंगचेच घे, असं पण लागणार नाही तो अदर दुसरे घेऊन उपयोग पण नाही माझे ड्रेस, त्यामुळे फक्त फिडिंगचे माझे भरलेत या कोपऱ्याला, इकडे श्रीचे आणि याच्यामध्ये काही हे आहेत असे, आणि बाळाचे मात्र वेगळीकडे पॅकिंग केली आहे. काही केली आहे काही राहिली आहे ना. हे ठेवू का याच्यातच एक ठेवा, एक वाळायला आहे तिकडं, बाकीची बाळा त्याच्यातच घालू.
तर ही आहे गावाकडे जाण्याची तयारी. तर बॅग पॅकिंग आजपासूनच सुरू झालेलं आहे, कारण खूप सारा राडा असतो बघा गावाकडे जायचं म्हणल्यानंतर. तुमच्या डोक्याला काय लागलं इथं या बाजूला? मेहंदी आहे वे, बादशाने लावलेली. शीट्स वगैरे पण घेतात सोबत, आणि आता हे पण घ्यावं लागणार आहे आणि ते पण घ्यावं लागणार आहे. बाहेर जातात ते पण घेऊ ना. होय, घ्यावं लागेल की. दिवसाचा का रात्रीचा प्रवास त्याच्यावर डिपेंड, पण तिथं पण थंडी भरपूर आहे. थंडी वाजली घालायला त्या करायचे का मग बाळते त्याचे म्हणजे एकदम सॉफ्ट सॉफ्ट. ऍब्झॉर्ब पण जास्त करते ती. प्युअर फर आहे किती. त्यांची क्वालिटी चांगली आहे का त्याच्या? चांगली वाटली असते. सगळे बाळते ते ना एका रात्रीत संपवते, म्हणजे ओले करते. तरी वरचीवर धुवायला बॅगच केली, बास्केटच केल्या वहिनी सगळे पूर्ण. तरी पण एवढेही होतं, तरी सकाळी सकाळी धुतले तरी डबल तेवढेच. तरी वरचीवर धुवायला चालूच असते. आई म्हणत होती वहिनींना ड्रेस घे तुला, वहिनी म्हणतात ड्रेस नको. आणि आईचं म्हणणं की ड्रेस छान दिसले. आता इथं आल्यापासून ड्रेस वेअर केलेले बघितले, त्यामुळे छान वाटतं साडीपेक्षा ड्रेस तुला. बाळाचं स्वेटर वगैरे पण पॅक केलंय. इथे एक शर्ट श्रीचं घेऊ काही पण त्याच्याने थंडी वाजत नाही जरा. ते कशावर पण मॅच होते. आणि आजचा डे हा हॉस्पिटल डेच होता. मग मधल्या वेळेत मी आईला हॉस्पिटलला घेऊन गेलो, थोडंसं दाखवायचं होतं. ते म्हणाली सोनोग्राफी करून घ्या. मग घ्यायची खरं, पण उद्या बसायचं ना, आज सोनोग्राफी करून त्याचा रिपोर्ट केव्हा यायचे 5-6 दिवसानं म्हणा. मग काय करून तरी उपयोग आहे, तिकडे गावाकडे करावी नाही तर माघारी आलीस करू म्हणलं. असं त्यापेक्षा मी दवाखान्यात होते त्या दिवशी हाय की नाही वहिनी, मी दवाखान्यात होते तेव्हा दाखवलं असतं तर आतापर्यंत रिपोर्ट पण आले असते. काय मॅडम आहे तुझी पोळायला लागलीस की गे माय चरचारा. अगं झोपच काय करू नाही बाबा. आता झोपली ही पप्पाला वाटलं किती झोपली. वहिनी खरं सांगा किती वेळ झाले इथे? आता खेळत होती. आणि अंगावर किती वेळा 2दा पिली, वरच पिली आणि मग झोपली. आता बुजवलं रातच्याला उठेल. आता ले पेंगा हाणायचं करते अजून. हा करते आपण बी काय हेल्दी बांधते करते आपण. घे ग भांडती ग तुला. दे दे भांडत नाही, सासू भांडत नाही म्हणून तापची भांडत. मग तुम्हाला भांडत असेल. नाही तुम्ही पण भांडत नाही. कोण भांडणा का न भांडणा मीन बया भांडता का ना. हा ह्या आणि हे दोघं मिळून भांडणात प्रेम असते असं तुम्हीच म्हणता. माझ्याशी भांड कशी टेस्ट आहे? छान संपली माझी. तुमच्या भावानं बनवली म्हणून म्हणायला का? नाही आवडली त्याने काय पण छानच करते. होय का? बर बर बर. मामांनी ना पहिल्यांदा भांडे घासलेत बघ. पाणी किती आले त्या बेसिनचं कवा पुसलाव बघा कसला घालायचं. हा काय करतोय मोठं बघून येईल का दुधाचं त्याच्यात भांडी खाली पाणी जाते फक्त खालचा पाईप नीट करावं लागतंय. त्याला नीट करा मला वेळ नाही. मी दार येऊन आलोय पोरग एकटंच आहे म्हणून. बर बर कांड करतोय वाटतंय म्हणून सारखं येतोय का. तर बघा तिकडं पप्पांना आणि सरांना पण खूप म्हणजे परेशानी व्हायला लागली, कारण त्यामुळं लवकरात लवकर आता गावी जाणं गरजेचं आहे. ती फोनवर वगैरे चर्चा चालू होती, काय नाही चिडवी वगैरे. आणि त्याच्यानंतर मग आता पुढे ब्लॉग आपण कंटिन्यू करू. तर ताईंना ना रसमलाई खूप आवडते, त्यामुळे वर्षा म्हणली की तुम्ही रसमलाई घेऊन या. तर जाऊन स्वीट मार्टला जाऊन मी रसमलाई घेऊन आलो. आवडली का? तू म्हणतेस का ते जे आहे ना कलर कॉम्बिनेशन त्याचं ते लय उचलून दिसतं घातलं त्याच्यावर. म्हणून माझं कधी बी साडी आणताना असतंय की पदर वेगळा, बारकी नक्की वेगळी, मध्ये वेगळा.
असं माझं मत असतं. ही साडी पण खूप छान दिसते, रिच दिसते. मांडीवर ठेवल्या तरी कशी दिसायला दिसायला लागला की श्री कशी दिसायला आजी जोडी आणला असता. पण कलर नाही असला कुठे रोज काय नेसायचं ते आहे का? का मधला ग्रीन तसा ग्रीन एक आहे. आईला घेतली असते. आई म्हणेल मी केलं नाही का. नाही नाही बाबा मी काय केलं ग पिलू नाही तू नाही. करून नाही, तिला कष्ट. काटा पदरावर जात होतं. नेसवल्या का बहीण बाईस तुम्हाला आवडली तुम्हाला जांभळी तेव्हा दिवाळीला तशा सुतात होती ती. होय पण छान ती काय म्हणल्या काठपदर चांगली सारखंच असतंय साडी म्हणजे मस्त. बघ तो हातात घेतली तर मला लाईट वेट आहे एकदम. काय गडी उगं टिश्यू आहे का नाही? लाईट वेट आहे एकदम. त्याला मॅचिंग परकर ब्लाऊज आणि हे करा. बांगड्या दाखवा किती. ही एवढी लाल पाहिजे होती याला नक्की. नाही लाल ह्याला छान दिसत नाही. हे त्याला उचलून अहो ही नवीन पॅटर्न आहे तर पण लय पातळ्या म्हणतात त्या कोसला सारखी वाटली तू वर्ष. शेतात हे घरातलं केलंस म्हणून ते माझ्यापाशी थांबू शकल्या. नाही ग. मग काय तेच की लेकर मूळ तर 3 वेगळ्याच आहे त्या मुली. आपल्या इकडे नाही त्या असं म्हणले मॅचिंग घेतलं. आहे का नाही? किती डझन आणल्याच का 2 डझन? 4 तेवढे 100 रुपये 4 आहेत बांगड्या. हो लय महाग आहे तिथं बांगड्या. पण मी म्हणलं होतं यांना की हा म्हणलं होतं का पण नाही देवीच्या दारातल्या असाव्या. कोणच घेतल्या लोक आवर्जून माहिती तर बांगड्या घालून जातात दारात. काय कुंकू. आता घुसलं ते. हे म्हणजे बाळासाठी पण चांगलं. अरे हे टाकायचं बाबा त्यांनी देतो म्हणले तर. परकर हो बरं झालं आठवलं. आतापर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला तुम्हाला माहित झालं असेल की बाबा डिलिव्हरी कशी झाली म्हणजे सी सेक्शन आहे की नॉर्मल डिलिव्हरी. तर सी सेक्शन आहे आणि त्यामुळे आम्ही टाके वगैरे काढले. आणि तुम्हाला याच्या पूर्वी पण मी सांगितलेलं आहे बाबा ही सी सेक्शन का करावं लागलं. कारण कसं आहे माहिती आहे का वर्षाची यावेळेस खूप इच्छाशक्ती होती की नाही मला नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करायचा, मी सहन करायला तयार आहे. मग आम्ही सेकंड ओपिनियन सुद्धा घेतलं. मॅडमनी सांगितले की बाबा पहिलं सिजर असल्यामुळे दुसरं करावं लागतंय आणि आपण बघूया असं बोललेलं. त्यामुळे आम्ही एक नेक्स्ट दुसरी जी होती ना डॉक्टर परिचयाचे त्यांच्याशी भेटलो, त्यांना बोललो. त्यांनी म्हणले की आपण प्रयत्न करू शकतो परंतु पहिलं सिजर असल्यामुळे आपल्याला पेन कळायचं इंजेक्शन वगैरे देता येत नाही. ह्या सगळ्या म्हणजे ओपिनियन घेतले होते. आणि मग ऍक्च्युअली ज्या दिवशी सिजर झालं ना त्यापूर्वी 4 ते 5 दिवसापासून वर्षाला कळा येत होत्या, छोट्या छोट्या कळा होत्या. मग आम्ही त्या दृष्टीनं आता सांगितल्या पद्धतीने आम्ही डॉक्टरांचा सल्ला वगैरे घेतला. पण हे सहन करणं किती धोकादायक असू शकलं असतं आमच्यासाठी याची कल्पना आम्हाला सिजर झाल्यानंतर आहे ना मॅडमनी येऊन सांगितलं. मला सरांना केबिनमध्ये बोलवलं आणि काय ऍक्च्युअल सिच्युएशन अक्षरशः म्हणजे मॅडम बोलले की आम्हाला जर एक मोठी कळ आली असती तर का म्हणजे गर्भाशयाची पिशवी रॅप्चर झाली असती इथपर्यंत आम्हाला सांगितलं. आणि मॅडम विश्वासातल्या होत्या, त्यांनी आम्हाला ते गांभीर्यतेच सांगितलं. त्यामुळे बघा असं करू नका की बाबा मला नॉर्मलच करायचं आहे म्हणून डॉक्टराचा सल्ला न घेता म्हणजे सहन करत राहणं वगैरे हे चुकीचं आहे. म्हणजे ते सल्ला घ्या डॉक्टरांचा, डॉक्टर काय म्हणतात त्यांचं ऐकणं आवश्यक आहे. कारण ती तज्ज्ञ असतात, त्यांना माहीत असतं. त्यामुळं डॉक्टरांनी जे सांगितलेत ना ते फॉलो केलेलं जास्त बेटर राहील. त्याच्यामुळं आम्ही जे मॅडमनी सांगितलं ते फॉलो केलं. थोडंसं जाणवायला लागलं जास्त. त्यावेळेस मॅडमकडे गेलो आणि मग मॅडमनी आम्हाला सांगितलं की आम्ही म्हणजे सरचं वर्षाचं आईचं तिकीट आम्ही ऑलरेडी मी बुक केलेलं होतो, पैसे पे पण केलेले होते. आणि विशेष म्हणजे ते रिफंडही झाले नाहीत कारण कसं त्याला लिमिट असते की 6 तास पूर्वी ते कॅन्सल करणं आवश्यक होतं. पण आम्हाला लास्ट क्षणाला आम्हाला समजली बाबा आता पर्याय नाही, आपल्याला इथंच करावं लागणार आहे. त्यामुळं मग आम्ही ऍडमिट झालो आणि त्या दिवशी सीझर वगैरे झालं. आणि खरं सांगतो तो कालावधी खूप कठीण होता. मी शक्यतो घाबरत नाही बरं का हॉस्पिटलच्या कुठल्या गोष्टीला, पण त्या दिवशी वर्षाची अवस्था वगैरे बघून आहे ना मला लिटरली भीती वाटते. सर होते म्हणून मी थोडंसं रिलॅक्स होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि टाके वगैरे आता काढलेत. टाके कसे निघाले काय निघाले हे पुढे तुम्हाला वर्ष आपण आणखी सविस्तर सांगेल. तीच व्यवस्थित सांगू शकते तुम्हाला काय तिचे एक्सपिरियन्स वगैरे आहे ते सविस्तर तुमच्याशी बोलेल. तर मला एवढंच याच्यातनं सांगायचं आहे की बाबा कोणी आपल्या हट्टावर राहू नये. वेळोवेळी डॉक्टरचा सल्ला वेळोवेळी चेकअप वगैरे होणं अतिशय गरजेचं आहे. कारण तेवढं तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे आणि त्या पद्धतीनं आपण फॉलो केलं पाहिजे. तर हे तुमच्याशी शेअर करायचं होतं. आणि जे कंटिन्यू आहेत आपल्या चॅनलवर त्यांना माहीतच आहे, परंतु जे नवीन आहेत त्यांना माहीत नसेल की पहिलं सी सेक्शन आहे की नॉर्मल. तर
2016ला ज्यावेळेस डिलिव्हरी झाली त्यावेळेस C-सेक्शनच झालेलं होतं आणि लातूरला डिलिव्हरी झाली होती. त्यावेळेस डॉक्टरांनी आम्हाला कारण दिलं होतं की बाबा बाळाच्या गळ्याभोवती नाळ आहे आणि लास्ट ज्यावेळेस इंजेक्शन वगैरे कळा येण्याचं लावलं, ऍक्च्युली ते लावलेलं पण नव्हतं कारण तेवढ्यातच चेकअपला घेतलं त्यावेळेस सांगितलं बाळानं पोटाशी वगैरे केली. असे काय कारणं असू शकतात बरं का, त्यातलं तथ्य वगैरे त्यांनाच माहीत. परंतु त्यावेळेस C-सेक्शन झालं आणि त्याच्यानंतर दुसरं होऊ शकत नाही म्हणलं मॅडम, कारण कसं आपण रिस्क घेत नाही बाळाच्या आणि आईच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी आम्हाला योग्य सल्ला दिला आणि त्या दृष्टीने आम्ही निर्णय घेऊन मग सिझर झालं. सगळं व्यवस्थित झालं, आतापर्यंत छान पार पडलेलं आहे. बाळाची आणि आईची आम्ही पूर्ण काळजी घेतोय आणि पुढे पण डॉक्टरच्या सल्ल्याने व्यवस्थित. हा सुरुवातीचा 3 महिन्याचा कालावधी खूप महत्त्वाचा असते म्हणजे पेशंटच्या आणि बाळाच्या दृष्टीने, तर ते आम्ही फॉलो करत आहोत. तर चला आता या ब्लॉगमध्ये आपण इथंच थांबूया, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.